शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार। तर समोर बघताच डोंगराच्या कुशीतना वरती मित्रांनो सूर्योदय इलेलो असा आणि सकाळचे सुमारे बघताच तर तुम्ही ना 7 वाजले असत आणि सूर्योदय एवढं तापूक लागलो ना सकाळीचा। आणि सकाळचा आपल्या गावाकडला ह्या छान असा तुमका दृश्य दाखवतय। सकाळचा वातावरण बघा कसं आता आणि छान अशी ना मित्रांनो सकाळीच ना भक्तिगीता लागली आहेत। तर त्याच्यामुळे पूर्णपणे ना वातावरण प्रफुल्लित झालेला आहे। एक नंबर जबाबदारी तर इकडे बघतात आमचे भटजी काका पण इलेले असत। हा तर मित्रांनो इकडे ना पूजेची तयारी इकडे चालू असा। तर कल तुमका सांगितलं होतं ना की आपण कशा पद्धतीने पूजा बांधणार आहोत। तर इकडे बघताच तुम्ही, तर नंतर तुमका मी दाखवीनच व्यवस्थित। तर मित्रांनो आता आपण इकडे हिलाव इकडे बाबीवर। तर इकडे भट वाढणी जो कार्यक्रम असा, तर भटजी काका गेले तिकडे बाबीवर आणि आपल्या वाडीतील काही मंडळी असत। तर चला तर मित्रांनो ना भावेशांना आमच्या एक फूल घेऊन इलो। तर या फुलाची रचना तुम्ही बघताच किती छान असा ती। तर आतमध्ये मित्रांनो पिंडीच्या आकाराचं तुमका या फुलाची ही रचना दिसत आतमध्ये। आधी इकडे द्यावा आमची वस्तू। ओम जना ओम दबांग सेतुरण्यं भर्गदेवस्य देवस्य तापो ज्योतिः रसामृतं ब्रह्म भूर्भुवस्वः। ओम जरा जरा घ्या तिकडे पण द्या। देवादिशेन्द्रसिद्धिं ब्रह्मेशा जनार्दना श्रीमद्भगतो महापुरुष शौष्णाज्ञाव्रतमानस्याद्यादितिव्रान्ते विष्णुदुसरे स्वेत्वाल्कल्पे वैवस्वरमनन्दरे कलियुगे कलिं प्रथमचरणे वरदर्शवरदण्डे चपूतुपेदण्डकाणि गोदावरी कृष्णवर्ण उत्तर गिरिजालिवाणि शके तिथि विष्णुदशावल नक्षत्र विष्णु योगकणिं जवसल विष्णुं जगदाद्य पूर्वचलितवर्तमानम् एवं गुणविशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथो ममात्मनं शुतीर्ति पुराणफलफलार्थं श्री परमेश्वरप्रीत्यर्थं श्री गंगामयी पूजन देवताभ्यो नमः। महागणपति स्मरणं कलशघंटादि पूजनं च कलशी शतांकरवे घंटादेव तत्र लक्षं घंटादेव नमः। सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि। भो दीपब्रह्मरूपसंजित चारुदेवराज प्रदच्च मे दीपदेवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि। अपवित्रो वा पवित्रव्य सर्वं सागतव्य सब्रह्म्यावर्तल पूजाद्रव्याणि संप्रोक्ष आत्मानां च प्रोक्षयेत्। सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गंगामयी देवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि। गंगामयी देवताभ्यो नमः पंचगजं सर्वेभ्यो स्नानं सर्वेभ्यो देवेभ्यो नमः।
सर्वोपचाराधिपतियोगज्ञं गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मित सन्निधि कुरु। जळाकार या ठिकाणी आज जळाकाराची मालकीची उभी करून जळाची उभी आहे म्हणून ब्राह्मणांचे दरवर्षी सालाबाद प्रमाणे काय पूजा करली यावी मान्य करून घ्या आणि अशा पद्धतीने आज जळाचे मालक जळावर उभे राहून त्या ठिकाणी जळ आकार करून पैशाही करून त्या ठिकाणी आमची दक्षिणा ठेवता मारिले हात करून घ्या सर्व कुंकू आणि अक्षर द्यायचं। तो विडा पहिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं धर। मी सांगितल्यानंतर दुसरीकडे हळद कुंकू घालत तिथे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं प्रमेदेव सर्वकार्येषु सर्वदा महागणपते नमः। मुखवासार्थे उगी फलतांबूलम सुवर्ण पुष्पं दक्षिणजसणी नमस्करोनी। आता हा दुसरा विडा आणि तिकडचा नारळ। श्री कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमः। मुखवासार्थे उगी फलतांबूलम सुवर्ण पुष्पं दक्षिणं समर्पयामि। जय देवा बाबा धन्या समर्था माय बापा आज तुझो जो काय मांडकरी दरवर्षी सालाबाद प्रमाण तुझ्या मांडावर जी काय म्हणून बाळ बापा श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करतात त्याप्रमाणे आज ही ब्राह्मण असते तुझ्या पुढ्यात ही मांडलेली आहे ही मान्य करून घ्या। आज 5 तत्वा 7 तळांचो या ठिकाणी वगमान काढलेला आहे मान्य करून घ्या। ठिकाणबंदी व्यवहाराचो या ठिकाणी वगमान काढलेला आहे मान्य करून घ्या। अशा पद्धतीत आज या ठिकाणी हे जे काय बाळगोपाळ कुठून येतील जे काय गाडी घोड्यातना असतील त्या ठिकाणी जशी आतापर्यंत राखण रखवाली केला तशा पद्धतीत राखण रखवाली करून कार्यसिद्धीस नेण्यास तू या ठिकाणचो माय बाप उभो राहू सर्वस्वी सांभाळ कर मारलेले हा पुरवून घे। जगन्नाथिवान डोंगरे रुगणा दक्ष भरचंद्र गजाननाथ वाससेतानि नामानि पठेति विद्यारंभे विवाहाच्या संग्रामी संकटाच्या विघ्नास्त सन्याचे दुःखलांगां देवं श्रीचरणमुजं प्रसन्नवदयाति सर्वविघ्नोपशान्ते सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सर्वदा सर्वकार्येषु नमस्ते जन्मदेवस्तुनादना विनायकं देवं ब्रह्मविष्णुं सरस्वती प्रणम्यतो सर्वकार्यार्थसिद्धिर्थे पुराणोक्त फल प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य सकल ऐश्वर्य प्रार्थ्यर्थम सकल पीडा परिहार्थ मनसे स्मित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम शारीरिक वाचिक मानसिक सुख प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य सकल ऐश्वर्य प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर महादेवपद्यं समर्पयामि। महागणपते नमः। महादेवपद्यं समर्पयामि। महागणपते नमः। अर्घ्यं अर्घ्यं समर्पयामि। महागणपते नमः।
आचमन्यं समर्पयामि महागणपते नमः स्नानं समर्पयामि महागणपते नमः स्नानार्धेण्यं शुद्धोदक स्नानं समर्पयामि महागणपते नमः वस्त्रोपवस्त्रार्धे कार्पासवस्त्रमक्षदानं समर्पयामि उपवस्त्रार्धे महागणपते नमः धूप महागणपते नमः धूपं समर्पयामि महागणपते नमः दीपं समर्पयामि महागणपते नमः धूपदेवताभ्यो नमः दीपदेवताभ्यो नमः महागणपते नमः धूपं दीपं समर्पयामि इथे गुळ खोबरे ठेवलेले त्याला पाणी भरायचं महागणपते नमः औषधागुणखाद्य नैवेद्यं समर्पयामि प्राणायाम वारायण उदाहरण समानायन ब्रह्मणे नमः मधे बलिं प्राणायाम वारायण उदाहरण समानायन ब्रह्मणे नमः तामलच्चाय पणिदुलं उत्तरापृक्षं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामी आचमन्यं समर्पयामी करोदवर्धना ऋषींची स्तुती करू लागले. नारद म्हणाले उत्पत्ती स्थितीला याच्या पलीकडे असणाऱ्या तसे वाणी मोहनांच्या वर्णापलीकडे गेलेला सर्व गुणसंपन्न असणारे भक्तांचे सर्व दुःखे दूर करणारे भगवंता तुला माझा नमस्कार असो. नारद ऋषींनी केली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाला म्हणाले की हे नारदा तू आजूला इकडे काय आलाय तुझ्या मनात काय ते मला कळते मी सर्व काही सांगेन. नारद म्हणाले जगन्नाथ मनुष्य लोकातील प्रत्यक्ष मनुष्य प्राणी स्वतःच्या पापकर्म दुःख भोगत आहेत. हे देवाच्या मानवाची विविध दुःखे कोणत्या लहानशा उपायाने नष्ट होतील कृपातून मला सांगा मी ऐकू इच्छितो. भगवान म्हणाले वत्सा लोकही त्याची इच्छा तुम्हाला चांगला प्रश्न केल्याने जीवाची सर्व प्रकारची शारीरिक मानसिक दुःख नैश्य शक्ती असे व्रत आहे ते तुला मी सांगतो ते आहे. नारद आतो यामध्ये पूर्वसंकल्पनाचे विस्मरण झाल्याने भगवंताच्या लक्षात आले व भगवान दृष्ट आले. त्यांनी असाधवाने फार मोठे संकट येऊन त्यांना दुःख भोगावे लागले असा शाप दिला. शाबाजाप्रमाणे योगायोगाने चंद्रेतुराजाच्या वाड्यातून चोरी करून आणलेला धनासह साधू आणि असलेल्या ठिकाणी येऊन पोहोचला. त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करणारे राजदूत आपल्या पाठीमागे आलेले पाहून चोराने ते राजद्रव्य तेथे व्यापाराच्या सन्निध ठेवले आणि तो पळसला. तपास करण्यात तो तेथे गुंतले तेव्हा साधवाण्याजवळ राजधन पाहुण्याचे चोरशा समजूत त्यांच्या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. मुद्द्यामाला चोर सापडल्याच्या आनंदात राजदूत चोरासह राजाजवळ चोरीत येऊन पोहोचले. पाहून चिंतातुराने तिला अतिशय प्रेमाने विचारले की भिक्षून बरं याला तुला इतका उशीर का तुझ्या मनात विचार तरी काय आहे. आईचा प्रश्न ऐकून कला होते सांगितले की मी आई एका ब्राह्मणाच्या घरी मनोरथ पूर्ण करणारी व्रत पहिली कथा ऐकली व प्रसादही आणले. मुलीने सांगितलेले सर्व ऐकून आनंद झाले. साधवण्याची पत्नी लीलावती श्री सत्यनारायणचे व्रत करण्यास तयार झाली. तिने आपल्या बंधुवर्गासह श्री सत्यनारायणचे पूजन केले आणि पती जावं लवकर घरी अशी प्रार्थना केली. पूर्वी संकल्प केलेले व्रत करण्यास विलंबाला या अपराधाबद्दल माझा पती जाव यांना क्षमा करावी अशी प्रार्थना केली. त्यामुळे भगवान संतुष्ट झाले. भगवंताने चंद्रेतुराजाला दृष्टांत देऊन सांगितले की हे राजा दोन वाणिजन बंधूसाठी केले त्यांना त्वरित मुक्त कर. त्यांचे स्वतःच घेतले धन त्यांना परत दे नाही तर तुझा सर्व धनपुत्रादी वैभवासह मी नाश करीन असे राजाला सांगून भगवान तुषाले. त्यानंतर राजाने सकाळी स्वजनासह राजसभेत बसून मृत लोकांना सांगितले आणि त्या दोन वाणिज्याची मुक्तता करण्याची आज्ञा केली. दूताने राजाने प्रत्येक दोघांना बंधमुक्त करून राज्यसभेत राजासमोर आणले व दूत तर मित्रांनो आपण पूजेच्या मांडावर होता आणि पूजा छानाची चालू आणि आता कथा चालू आहे पूजेची. तर तिकडनं आता आपण हिला इकडे जेवण बनवतात तिकडे. तर इकडे बघताच तुम्ही तर सुरुवात झाली आताची जेवणाका. तर आजच्या पूजेच्या निमित्त जो काय महाप्रसाद असणार ना तो तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉग मार्फत. तर थोड्या वेळाने आपण येऊया इकडे. तर आताची तर सुरुवात आणि आता नाही म्हटलं तर सुमारे ना 9:30 पावणे 10 झाले असतात. तर परत जाऊया आपण आता पूजेच्या मांडावर. श्री सत्यनारायण यथाविधी पूजन केले. सर्वांनी प्रसाद ग्रहण केल्यावर आपल्या शांत तो घरी गेला. त्यानंतर संक्रांत या दिवशी तो भगवंताचे पूजन करू लागला. त्यामुळे मृत्यू लोकातील सरसुखे बघून शेवटी मोक्षावताला पोहोचला. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथाया चतुर्थोऽध्याय. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल पार्वती पते हर महादेव. श्री सत्यनारायण महाराज की जय. सूत म्हणाले ऋषदृष्ट या संदर्भात आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. प्रजहित संगत नावाचा एक राजा होता. श्री सत्यनारायणच्या प्रसादच्या अपमान केल्यामुळे त्या सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंदील के माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती.
दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव नकाचित हारा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा देवे गोरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड प्रेमेना दासा माता वटपाहे सजना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी नारायण देवा सत्यनारायण देवा पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा विधियुक्त पुजनी करीती पुराण श्रवण परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा दूतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण देवा गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तो नारायण जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती आवा सदानंदे विप्री पूर्वी वटे आचरिले देवा वटे आचरिले धरित्री दौडणी अंती जाते मोक्षपदाने त्यापासून यावत या कलियुगी सकळा शुद्ध झाले भावाचे पूजिता सर्व इच्छित लाभले जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा आवाहनं न जानामि विसर्जनमन्यथा शरणमस्ति त्वामि शरणं मम तस्मात् करुणभावेन रक्षस्व परमेश्वरम् मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरजनं यत् विजितं मया देव परिपूर्णं ततस्तु मे रूपं दे जयन्ति यशो दे देश दे पुत्रार्थ दे धन दे सर्वार्थ कामश्व दे मे जय देवा श्री सत्यनारायण महाराजा तरे मनसे गावातील मुरगवाडी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे श्री सत्यनारायणची महापूजा घातलेली ती मान्यता करून घ्या। त्याच्यानंतर आज दुपारी महाप्रसाद आणि रात्री त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते सगळे व्यवस्थितपणे पार पडून देत, कुठल्याही प्रकारे काही अडीअडचण येता कामा नये। तसंच हे सगळे मुरगवाडीतले त्यांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या इच्छा सगळ्या पुऱ्या होऊन देत, जी काही कामं अडलेली असतील तर ती मार्गस्थ होऊन देत, अखंडित ह्या वाडीत काही आजारपण असेल, क्लेश असतील, भूत प्रेत संबंधी काय त्रास असेल पूर्णपणे बाहेर जाऊन दे, धंदा रोजगार सगळ्या सुयशाचा प्राप्त होऊन दे आणि येथपासून मुंबईपर्यंत जी मंडळी ती मंडळींना सगळ्यांना खडीबंदर खोरेपुटा सुखपती द्या। त्यांच्या हातूनही सुद्धा इथे कुठच्याही त्यांच्या कार्यक्षेत्रात काही चूक अपराध झाले तर चूक अपराध बक्षीस करा, एकाच 21 करा आणि 5चे 25 करा। श्री सत्यनारायण महाराज की जय। तर मित्रांनो इकडे बघता त्रिशा आणि आहे ना पाया पडो गेले इकडे ए त्रिशा सावकाशा तर इकडे नाना आणि नानी बघतास तर जोड्याने ना जोड्याने इकडे ना पाया पडतात। हा मित्रांनो छान अशी आता ना सत्यनारायणाची महापूजा मित्रांनो संपन्न पडली आता आणि आता आपण जाऊया। मगाशी तुमका म्हटलं होतं की महाप्रसाद म्हणजे जेवण वगैरे काय करतात ते तिकडे जाऊया, कोण कोण मंडळी तिकडे ते आपण बघूया। आणि आपला गांगेश्वर ढोल पथक पण मित्रांनो पाठीमागे इकडे ढोल वाजूक आता म्हणजे वादन करू गेलेला असा तर आपण तुमका दाखवणार मी आहे। तत्पूर्वी आपण जाऊन अगोदर तिकडे जेवण करतात तिकडे।
मित्रांनो छान पद्धतीने ना आपल्या गांगेश्वर ढोल पथकाने ना वादन केला ना आणि मगाशी म्हटलं आपण महाप्रसाद बनवतात ना थंय जाऊया पण ते जाऊक भेटला नाही तर आता तुमका तिकडे घेऊन जात आहे। तर इकडे बराच वेळ मित्रांनो वादन चालू होता आपल्या गांगेश्वर ढोल पथकाचा तुम्ही बघितलं असाल आम्ही आणि आपल्या युट्यूब चॅनल का मित्रांनो आपण डोंबिवली म्हणजे डोंबिवली टिटवाळा त्यात का वाजू गेला होता ढोल पथक गावावरून मुंबईक तर ती पण मित्रांनो व्हिडिओ असणार आपल्या चॅनलवर तर तुम्ही नक्की जाऊन तिकडे बघा। तर कोणाक ऑर्डर वगैरे देऊची असतात ना ढोल पथकाची तर तुमका मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर नाव नंबर तुमका देऊन ठेवेन। तर चला आधी तिकडे जाऊया महाप्रसाद तिकडे बनवतो तिकडे काय काय तयारी चालू आहे तिकडे बघून येऊया। तर आजच्या आपल्या ह्या महाप्रसादाक ना मित्र तुमका दाखवते काय काय तर इकडे काय गुळडाळ ना तर इकडे गुळडाळ बघतास त्याच्यानंतर या साईड का भाजी फणसाची भाजी तर आपण गांगोच्या राईत तिखट फणसाची भाजी केला होता तर इकडे तुमका गोडी फणसाची भाजी तुमका इकडे दिसता त्याचबरोबर इकडे तर इकडे वाटाण्याची भाजी वाटाणा बटाटा शेंग टाकून छान अशी त्याचबरोबर इकडे काय आणि इकडे आमटी तर असा मित्रांनो आजचा महाप्रसाद असणारा। मित्रांनो लाईट ना इकडे गेली असा आणि आपण खैला माहित आहे तर आपला ऋषीचा मांडघर आहे ना तर तिकडे येला तुम्ही गणपतीचे व्हिडिओ वगैरे बघितला असाल तर इकडे भात बघतास तुम्ही इकडे पूर्णपणे पसरवून ठेवलेलो तर केळीच्या पानावर। तर मित्रांनो बायका खै पण गेली ना तर पहिलं आधी हळद कुंकूचा कार्यक्रम केल्याशिवाय ना ऐकत नाहीत तर इकडे बघतास तर इकडे बघतास तुम्ही आमची उपासकारी मंडळी इकडे बसलेली आहेत। तर या साईड का मित्रांनो बघताच महिला वर्ग पण मित्रांनो महाप्रसादासाठी बसलेलो असा। तर हीच तर मित्रांनो आपल्याकडे गावाकडे कोकणात ना मजा असता कारण प्रत्येक कार्यक्रमात ना सगळी मंडळी आवर्जून कामात सहभागी असतात आणि बघतात छान पद्धतीने इकडे ना जवान वाढणीचा म्हणजे महाप्रसाद वाढण्याचा कार्यक्रम पण मित्रांनो आपली वाडीतील मंडळी चोख पद्धतीने पार पाडतात। तर मित्रांनो आपण इकडे ऋषीच्या परत मांडघरात दिला इकडे तर इकडे बघताच ना इकडे नैवेद्य म्हणून इकडे ना आपण शिरो केलेलो होतो तर महाप्रसाद लावण्यासाठी तर इकडे बघताच पल्लू वहिनी त्यानंतर काकूवा माझी इकडे त्यानंतर इकडे मेवणी इकडे सानिका वहिनी आहे इकडे त्याचबरोबर इकडे बघता दादाची हौसा इकडे आता या इथे आमचे गावचे सरपंच उपस्थित आहेत दीपकजी तोरसकर आणि आता आमच्या तरुण उत्कर्ष मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष
अरविंद घाडी हे विलासजी साळसकरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील. कोणी लावला नळ? तर समोर छान असं मित्रांनो ना सूर्यास्त होताना तुमका दिसता. तर छान असं दृश्य कॅप्चर केलं मी आपल्या या कॅमेऱ्यामध्ये.
तीर्थ